राज्यासह देशात हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळमध्ये मान्सून दाखल झाला असला तरीही अजून राज्यात पोहोचला नाही. मात्र त्यापूर्वी अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होतोय. चक्रीवादळासह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील काही तास अनेक राज्यांकरिता धोक्याची आहेत. भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये मोठा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 7 ते 11 जून दरम्यान पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील राज्यात पाऊस काही दिवस असेल. 5 जून ते 11 जून दरम्यान मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 ते 7 जून रोजी आसाम आणि मेघालय, 6 ते 8 जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी 50 किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही पुढील काही दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून मान्सूनची वाट बघितली जात आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, गोवा, गुजरातमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्याच्या अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. गुजरातमध्येही जोरदार वारे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असेल. यंदा देशात पावसाचा मोठा अंदाज आहे. 2 दिवस उशिरा केरळमध्ये मान्सून दाखल झाला. यानंतर हळूहळू मान्सून पुढे सरकेल. शेतकऱ्यांचा नजरा मान्सूनच्या पावसावर आहे. अवकाळी पाऊस देशातून जाण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.